Our today's topic is case studies 3 smart cities. As we know, cities nowadays is going very smart, in which everything is controlled by central system. So today we are going to see what is smart city. Smart cities use Internet of Things devices such as smart sensor, light sensor and smart meter to collect and analyze the data. तर बघा स्मार्ट सिटीज मध्ये एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय इंटरनेट ऑफ थिंग्स, इन विच ज्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स सिस्टीमला जो डेटा रिसीव होतोय तो ॲक्च्युली सेन्सर, त्याच्यानंतर लाईट सेन्सर आणि स्मार्ट मीटर यापासनं काही फीडबॅक स्मार्ट सिटीज सिस्टीमला रिसीव होतोय. त्यानंतर या डेटावरती ॲनालिसिस करून सिस्टीमला ऑपरेट केलं जातं. तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपल्याला स्मार्ट सिटीजमध्ये मिळतात. फॉर एक्झाम्पल स्मार्ट हेल्थ, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट रिटेल, ओपन डेटा, स्मार्ट ॲग्रिकल्चर, स्मार्ट होम, एज्युकेशन, स्मार्ट ग्रीड, स्मार्ट गव्हर्नमेंट. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण स्मार्ट ग्रीडचं एक्झाम्पल घेतलं तर जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, तर किती इलेक्ट्रिसिटी खर्च झाली आहे, किती वीज वापरली आपण, त्यानुसार आता इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन कमी करायला पाहिजे, जास्त करायला पाहिजे याचा डिसिजन IoT सिस्टीम घेते. तर अशा खूप साऱ्या सिस्टीम्स ह्या स्मार्ट सिटीजमध्ये IoTने कंट्रोल केल्या जातात. The cities then uses this data to improve infrastructure, public facilities and services and many more. तर जो काही डेटा आपल्याला सेन्सर किंवा मीटर पासून येतोय त्याला ॲनालिसिस केल्यानंतर याचा उपयोग आपण त्या डेटाचा इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंटसाठी करतो किंवा पब्लिकला ज्या मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण या डेटाचा यूज करतोय. IoT based smart cities maintain road traffic, smart parking, public transport, waste management, lighting system, environment control, public safety, emergency announcement in city etc. तर आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस IoT सिस्टीम प्रोव्हाइड करून देते स्मार्ट सिटीजमध्ये. मग ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या डिटेलमध्ये आपण पुढे जाऊन बघायच्यात. पुढचा पॉईंट बघूयात. टू कन्वर्ट सिटी इंटू स्मार्ट सिटी IoT ऑटोमेशन्स आर युज्ड. तर एखाद्या सिटीला स्मार्ट सिटी का करायचंय किंवा कसं करतो आपण, त्याच्यामध्ये IoT सिस्टीम इन्स्टॉल करतो. ती IoT सिस्टीम ऑटोमॅटिक काही डिसिजन्स घेते. द डिजिटल टेक्नॉलॉजी इन्स्टॉल इन दिस सिटी अलाउज द सिटी टू मॅनेज सेंट्रली. तर ह्या सिटीमध्ये जी टेक्नॉलॉजी आपण इन्स्टॉल केली त्याच्यामुळे आपल्याला सिटीला सेंट्रली मॅनेज करता येतं. सम ऑफ द युटिलिटी फॅसिलिटीज इन स्मार्ट सिटीज विथ IoT नेटवर्क आर ॲज बिलो. तर काही सर्व्हिसेस आपल्याला स्मार्ट सिटीजमध्ये मिळतात, त्यांचा शॉर्टमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. पहिला आहे स्मार्ट सर्व्हिसेस. इमर्जन्सी सर्व्हिसेस लाईक ॲम्ब्युलन्स अँड फायर brigade are time critical in operation and thus response needed to be fast. A monitoring and managing of ambulance and fire brigade system can give us the fast response. The emergency services can be available very quickly with the help of public safety application. तर ह्या IoT सिटी मध्ये ज्या ठिकाणी फायर लागले त्या ठिकाणी सेन्सर सिस्टीमला इंडिकेशन पाठवतो की आता या ठिकाणी आग लागली. त्याच्यानंतर ती सिस्टीम ॲम्ब्युलन्सला सिग्नल पाठवते आणि ॲम्ब्युलन्स लगेच त्या ठिकाणी येते. तर ही एक इमर्जन्सी सिच्युएशनसाठी ही एक स्मार्ट सर्व्हिस स्मार्ट सिटीजमध्ये आपल्याला मिळते बिकॉज ऑफ दी IoT स्मार्ट सेन्सर्स.
Next is smart security. For enhancing public safety, IoT-based smart city technologies offer real-time monitoring, analytics, and decision-making tools. Combining data from sensor and CCTV cameras deployed through the cities, the data will be analyzed and public safety solution can predict potential crime scenes. These will allow the police to stop potential perpetrator or successfully track them. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पलमध्ये बघतोय की एखादा थीप चोर त्यांनी पैसे वगैरे पळवले बँकेतून, तर IoT सिस्टीम चे जे कॅमेरे आहेत, नेटवर्क कॅमेरेज, ते त्या त्या कारला ट्रॅक करतात. त्याच्यानंतर IoT मॉनिटरिंग सिस्टीम ही कॅमेरावरून त्या व्हेकलला ब्लॅकलिस्ट करू शकतात. त्यानंतर IoT सिस्टीम कॅमेरेज त्याला कंटिन्युअसली ट्रॅक करत असतात. त्याच्यानंतर त्याचा वे जो आहे तो डिटेक्ट होतो प्रत्येक कॅमेरामध्ये. तर याच्यामुळं आपल्याला पब्लिक सेफ्टी ही चांगली मिळू शकते. तर त्याला कॅमेराजने आपण ट्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर त्याचा रूट आयडेंटिफाय करू शकतो IoT सिस्टीममध्ये. आणि शेवटी जरी तो डिटेक्ट झाला नाही तरी त्याचा फेस डिटेक्ट झाला एखाद्या कॅमेरामध्ये, तर त्यावरून तो डिटेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेटवर्क कॅमेराजमध्ये ज्या कॅमेरामध्ये तो कॅप्चर होईल त्या ठिकाणी अलर्ट सिस्टीमनुसार पोलिसांना त्याचा अलर्ट पाठवला जाईल कोणत्या कॅमेरामध्ये तो कॅप्चर झाला. तर याने आपल्याला चांगली पब्लिक सिक्युरिटी मिळू शकते. तर नेटवर्क कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेराचा हा बेनिफिट आहे स्मार्ट सिटीजमध्ये. नेक्स्ट सर्व्हिसेस आहे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट. स्मार्ट cities ensure that their citizens get from point A to point B as safely and efficiently as possible. To achieve this, municipalities turn to IoT deployments and implement smart traffic solutions. Smart traffic solutions uses different type of sensor as well as fetch GPS data from driver smartphone to determine the number, location, and the speed of the vehicle. At the same time, smart traffic light connected to cloud management platform allows monitoring green light timing and automatically alter the light based on current traffic situation to prevent congestion. Additionally, using historical data, smart solution for traffic management can predict where the traffic could go and take measure to prevent potential congestion. तर स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट स्मार्ट सिटीजमध्ये IoT थ्रू मॅनेज केलं ज्यामध्ये एखाद्या पर्सनला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत सेफली जायचं असेल तर IoT सिस्टीममध्ये ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी सेन्सर आणि GPS डेटाचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये ट्रॅफिक किती आहे याच्यानुसार ऑटोमॅटिकली ट्रॅफिक सिग्नल मॅनेज केले जातात आणि युजरला त्याच्या मोबाईलवरती आता स्पीड किती ठेवायचा आहे गाडीचा याचे इंडिकेशन मिळू शकतं. त्याच्यामुळं ट्रॅफिकचं कंजेशन हे कमी होतं आहे. त्या एक्झाम्पलला बघू शकतो आपण, युजरला त्याच्या मोबाईलवरती किती स्पीड ठेवायचं आहे त्याचं इंडिकेशन मिळतं आहे. त्याच्यानंतर आता स्पीड कमी करायचं आहे, 0 करायचं आहे, इंडिकेशन त्याला मिळतं. त्यानंतर स्मूथ मुवमेंट ऑफ ट्रॅफिक हे आपल्याला इथं दिसून येईल. आणि ट्रॅफिक सिग्नल जे आहे ते ट्रॅफिकच्या कंजेशनवरून डिसाईड करतात त्या
ट्रॅफिक सिग्नलचा स्पीड, ते ऑटोमॅटिकली ट्रॅफिक सिग्नल हे मॅनेज केले जातात. नेक्स्ट आहे स्मार्ट पार्किंग. विथ द हेल्प ऑफ GPS डेटा फ्रॉम ड्रायव्हर स्मार्टफोन, smart parking solution determine whether the parking spot is occupied or available and create a real-time parking map. When the closest parking spot become free, driver receives a notification and use the map on their phone to find the parking spot faster and easier instead of binding driving around. या ठिकाणी स्मार्ट पार्किंग आपल्याला दिसत, ज्याच्यामध्ये प्रत्येक पार्किंग स्पॉटला एक लोकेशन सेन्सर आहे. ज्या ठिकाणी पार्किंग अवेलेबल आहे त्या ठिकाणी ग्रीन इंडिकेशन आपल्याला तिथं दिसतंय. बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंग फुल आहे, ज्या ठिकाणी व्हेकल प्रेझेंट आहे त्या ठिकाणी रेड इंडिकेशन आपल्याला सेन्सरचं दिसतंय, म्हणजे तिथं पार्किंग स्पॉट नाही. आणि आपल्या मोबाईलवरती पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये आपल्याला आपल्या शेजारी पार्किंग सिस्टीममध्ये पार्किंग स्पॉट अवेलेबल आहे का नाही हे IoT सिस्टीमने कळू शकतं. नेक्स्ट सर्व्हिस आहे स्मार्ट लाइटिंग. अ स्मार्ट लाइटिंग सोल्युशन गॅदर डेटा ऑन इल्युमिनन्स, movement of people and vehicle and combine it with historical and contextual data and analyze it to improve the lighting solution. As a result, smart lighting solution tell a street light to dim, brighten, switch on or switch off the light based on the outer condition. For instance, when pedestrian cross the road, light around the cross can switch on to brighter setting. When a bus is expected to drive at a bus stop, the street lights around it automatically set brighter than those further away, etc. त्या स्मार्ट लाइटिंग सोल्युशन यामध्ये आपण स्मार्ट IoT सिस्टीम इन्स्टॉल केली, तर ती स्मार्ट लाइटिंग सोल्युशन आता किती टाइम झाला त्यानुसार किती इंटेन्सिटी त्या बल्बची ठेवायची स्ट्रीट लाईटवरच्या, ते रस्त्यावरचे जे पथदिवे त्यांचा लाईटची इंटेन्सिटी किती ठेवायची, ब्राईट ठेवायची, लो ठेवायचे, हाय ठेवायचे, टाईमनुसार पण ती डिसिजन घेते. किंवा एखादा पर्सन रोडवरून जात असेल तर त्याच्या मुवमेंटनुसार सुद्धा किती आता ब्राईटनेस ठेवायचा आहे ते डिसाईड करते. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे एखादा पर्सन इथं बसलाय लाईटच्या तिथं आणि एन्व्हायरमेंटमुळे काही फॉल्ट आला तर IoT बेस्ड सिस्टीममधून ती रिमोटली ऑन ऑफ केली जाते. ठीक आहे, IoT वरती इंडिकेशन दिसतं की लाईट इज ऑफ आणि त्या ठिकाणची तो पर्सन अवेलेबल आहे म्हणून लाईट ऑन करू शकतात. स्मार्ट ग्रिड. A network of smart meter enables utilities company to gain greater visibility and see how their customer consumes energy. With a network of smart meters, utilities companies can monitor demand in real time and redirect resources as necessary or encourage consumer to use less energy at time of shortage. The smart home असेल त्या स्मार्ट होममध्ये किती एनर्जी कन्झ्युम झाली त्यासाठी स्मार्ट मीटर असतात. ते स्मार्ट मीटर्स तर आता किती कन्झ्युम होते एनर्जी घरामध्ये, ठीक आहे, त्याचा डेटा हे स्मार्ट ग्रीडला पाठवतात. त्यानुसार स्मार्ट ग्रीड आता डिसिजन घेतो की आता सिटीमध्ये लाईटचं प्रोडक्शन कमी करायचं आहे की जास्त करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही स्मार्ट होम मधले अप्लायन्सेस आहेत किती एनर्जी कन्झ्युम करतात हे स्मार्ट मीटरवरून पॉवर ग्रीडला पाठवले जातात. त्यानुसार जे काय आपले पॉवर जनरेटर्स आहेत, आयदर ते सोलर असेल किंवा दुसरा एखादा नॅचरल सोर्सेस असेल तर ते हे सिस्टीमला कनेक्टेड असतात. मग आता कन्झम्पशन कसं आहे त्यानुसार पॉवर स्टेशनमध्ये प्रोडक्शन कमी करायचे जास्त करायचे याचा डिसिजन घेतला जातो. तर याच्यामुळे एनर्जी पण सेव्हिंग होते आणि वर्क स्टेशनवरती जास्त त्याचा लोड पण येत नाही.
नेक्स्ट आहे ई गव्हर्नन्स. Availability of public information and grievances redressal in public portal makes the system time bound and effective. Engaging the citizens in day-to-day activities or in the decision-making body of the community can effectively bring the problem of the common man on the table. The e-governance system मध्ये आपल्याला युजर्सच्या रिलेटेड गव्हर्नमेंटचं काही काम असेल तर त्याचा सगळा डेटा वेबसाईटवरती वेब पोर्टलवरती अवेलेबल असतो. त्यामुळं त्याला गव्हर्नमेंटच्या डिसिजनमध्ये पार्टिसिपेट करता येतो. ठीक आहे. आणि त्याचं एखादं काम पेंडिंग असेल तर त्याला मोबाईलवरती नोटिफिकेशन पाठवले जातात की आता किती वाजता त्या ठिकाणी जायचं आहे. Monitoring environment. The quality of air monitor continuously. Sensor gather data on amount of carbon oxide, nitrogen and sulfur oxide, while the central cloud platform analyzes and visualizes sensor reading so that platform user can view the map of air quality and use this data to point out areas where air pollution is critical and work out recommendation for citizen. An alert can be issued to the public in case of dip in air quality. तर स्मार्ट सिटीज मध्ये एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग साठी काही सेन्सर्स इन्स्टॉल केले जातात. तर त्या सेन्सरचा डेटा युजरला IoT बेस्ड प्लॅटफॉर्मवरती बघता येतो आणि त्याने एअरची आता क्वालिटी कशी आहे हे त्याला मोबाईलवरती कळतं. वेस्ट मॅनेजमेंट. IoT enable smart city solution help to optimize waste collecting schedule by tracking waste level as well as providing route optimization and optical analytics. Each waste container get a sensor that gather the data about the level of the waste in the container. Once it is close to certain threshold, the waste management solution receive a sensor record, process it and send a notification to truck driver's mobile app. Thus the truck driver empties a full container. तर या ठिकाणी आपण बघू शकतो स्मार्ट डस्टबिन हे सिटीजमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. त्या डस्टबिनला लेवल सेन्सर आहे. तर डस्टबिन फुल झालं की ते वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमला इंडिकेशन पाठवतात की त्या ठिकाणचा वेस्ट आता उचलायचं आहे. त्यानुसार जे कंटेनर आहे त्यांना ती इंडिकेशन रिसीव्ह होतं आणि त्यानुसार ते त्या पॉईंटला जातात. ठीक आहे. आणि ते गार्बेज कलेक्ट करतात. तर IoT सिस्टममध्ये कुठं आता फुल झालंय त्याचं इंडिकेशन कळतं आणि त्याच्यानुसार कंटेनरचा रूट काय असेल हे डिसाईड करता येतं. त्याच्यानंतर ट्रॅकिंग सिस्टीम पण आहे. तर जे काही कंटेनर आहे त्याला अँटिना प्लस ट्रॅकिंग सिस्टीम असते. ठीक आहे. वेस्ट कलेक्ट टाइम समजा 7 वाजता आहे तर 7 वाजता ज्या ठिकाणी फुल आहे त्या ठिकाणचा ते गार्बेज कलेक्ट करतात आणि गार्बेज कलेक्ट झालं याचं डेटा पण ते सर्व्हरला परत अपडेट करते. नेक्स्ट आहे स्मार्ट होम. या सर्व्हिसेसमध्ये houses equipped with sensors and security features can alert emergency services such as ambulance, fire bridges or police during emergency situation. This ensure a quick response even without human intervention. तर स्मार्ट होम आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की मोबाईलवरती युजरला त्याच्या घरातली सिच्युएशन कळू शकते. सेम ती IoT सिस्टीम जर एखादी मुवमेंट डिटेक्ट झाली तर ऑटोमॅटिकली पोलीसला कॉल करून इमर्जन्सी बोलवू शकते. ठीक आहे. त्याच्यामुळं स्मार्ट सिटीजमध्ये अशी सर्व्हिसेस पण आपल्याला मिळते. तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण ह्या स्मार्ट सिटीजमध्ये आहेत त्या बघितल्यात. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्मार्ट सिटी कन्सेप्ट. तर इम्प्लिमेंटेशन करायचं असेल स्मार्ट सिटीचं तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल
ते शॉर्टमध्ये बघूयात. द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्मार्ट सिटी फॉर डिफरंट सिटीज मे डिफर बट अप्रोचेस कॅन बी जनरलाइज्ड रफली इन फॉलोइंग मॅनर. Understand the current development of city and what the city needs for its growth. The current जी सिटी आहे त्या सिटीला स्मार्ट सिटी करायचं असेल तर आता किती डेव्हलपमेंट झाली याचा पहिल्यांदा आपण स्टडी करतो आणि किती त्याच्यामध्ये ग्रोथ करता येईल याचा पहिल्यांदा आपण ॲनालिसिस करतो. दुसरा आहे स्टडी द कम्युनिटी अँड बिझनेस पॅटर्न इन द सिटी. तर सिटीला डेव्हलप करायचं असेल तर तिथली कम्युनिटी कशी आहे आणि तिथं आता बिझनेसचा पॅटर्न कसा आहे याचा पहिल्यांदा आपण स्टडी करतो. त्याच्यानंतर अंडरस्टँड द फ्युचर एक्सपेक्टेशन ऑफ द पॉप्युलेशन अँड इनकरप्टिंग देअर आयडियाज अँड कन्सेप्ट इन टू दी डिझाईन. तर सिटीमध्ये आता राहत असणाऱ्या माणसांची एक फ्युचरमध्ये काय एक्सपेक्टेशन आहेत आणि त्यांना स्मार्ट सिटीच्या आयडियाजमध्ये आपल्याला इन्क्लूड करता येईल का त्या डिझाईनमध्ये, स्मार्ट सिटी डिझाईनमध्ये, तर याचं पहिल्यांदा आपण ॲनालिसिस करतो. त्याच्यानंतर फोर्थ आहे फाइंड टेक्नॉलॉजी टू कॅटर टू द इम्प्लिमेंटेशन ऑफ दी आयडियाज. तर सिटीला स्मार्ट करायचं असेल तर कोणकोणत्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आपण यूज करू शकतो त्याचे आपण आयडियाजचा विचार करतो. नेक्स्ट आहे बिल्ड अ प्लॅन अँड ऑर पॉलिसी रेग्युलेटिंग रिगार्डिंग द स्मार्ट सिटीज. तर स्मार्ट सिटीजमध्ये कसा सिटी कशी असेल त्यामध्ये सिस्टीम कोणती सिस्टीम कोणत्या पॉईंटला असेल तर याचा आपण याचा एक प्लॅन बनवतो. त्याच्यानंतर 6 आहे ब्रेनस्टॉर्म अँड इम्प्रूव्ह द प्लॅन अँड ऑर पॉलिसी मेड. जी काय पॉलिसी आपण डिसाईड केली तर त्यांना इम्प्रूव्ह करण्याचा प्लॅन आपण बनवतो. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन इट इन टाइम बाउंड मॅनर. तर जे काय आपण आता प्लॅन बनवला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन टाइम बाउंडमध्ये कसं होईल, वेळेत कसं कंप्लीट होईल तर याचं ॲनालिसिस आपण करतो. तर अशी स्मार्ट सिटीज आपण बनवू शकतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्ट सिटी कन्सेप्ट. IoT based smart cities maintain road traffic, smart parking, public transport, utilities like waste management, lighting system, environment control, public safety, emergency announcement in the city etc. तर आपल्या सिटीजमध्ये काही फॅसिलिटीज मिळतात तर त्या फॅसिलिटीज आपण इथं ॲडव्हान्टेजेसमध्ये लिहू शकतो. सेकंड आहे स्मार्ट सिटी विल नॉट ओनली हेल्प इट रेसिडेंट्स बट ऑल्सो अट्रॅक्ट मोर पीपल्स अँड टुरिस्ट. तर स्मार्ट सिटीज डेव्हलप झाली की त्याचे नुसतं जिथं राहणारे त्यांनाच हेल्प होत नाही तर त्याच्यामुळं टुरिस्ट पण त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. It also attracts investment as the businesses, infrastructure and ease of living and doing business. तर स्मार्ट सिटीजमध्ये राहणारे जे पर्सन आहे त्यांची लाईफस्टाईल ही बदलते त्यामुळं जे इन्व्हेस्टर आहे ते स्मार्ट सिटीजकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसतं. This put the city on a global scale may be role model for other cities to follow. एखादी सिटीज नॉर्मल सिटीपासून स्मार्ट सिटी झाली की दुसरे त्याला रोल मॉडेल म्हणून त्या सिटीकडे बघतात. फिफ्थ आहे एनकरेज इट्स कल्चर, लोकल क्युजिनाईन, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, आर्ट्स अँड क्राफ्ट कॅन फर्दर बूस्ट द ग्रोथ ऑफ द सिटी गिविंग इट अ स्पेशल आयडेंटिटी ऑन अ ग्लोबल स्केल. तर सिटी एकदा स्मार्ट झाली की ग्लोबल स्केलवरती त्याची ग्रोथ दिसून येते. डिसएडव्हान्टेजेस ऑर लिमिटेशन ऑफ स्मार्ट सिटी कन्सेप्ट. तर स्मार्ट सिटी जरी आपण बनवत असलो तर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. फॉर एक्झाम्पल प्रायव्हसी ऑफ द सिटीजन इज अ बिग कन्सर्न as making a city smart start with the collection of data and processing it. तर स्मार्ट सिटीजमध्ये खूप सारे सेन्सर्स आपण अटॅच केलेले असतात आणि त्यांचा डेटा हा सिस्टीममध्ये कलेक्ट होत असतो. तर त्याच्यामुळं त्यांच्या सिटीजनच्या प्रायव्हसीबद्दल हे एक बिग कन्सर्न आहे. इन्व्हॉल्विंग द जनरल पब्लिक इन सच अ पॉलिसी डेमोग्राफिकली इज अ चॅलेंजिंग. तर जे काही पब्लिक तिथे राहते ते यांना त्यांच्या स्मार्ट सिटीज पॉलिसीमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं हे खूप चॅलेंजिंग टास्क आहे. त्याच्यानंतर द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन टू बी कलेक्टेड इज व्हेरी मच हाय.
तर जो डेटा सेन्सरकडून रिसीव्ह होतोय हा कंटिन्युअस रिसीव्ह होते, त्याच्यामुळे हा डेटा हा खूप वास्ट आहे, याला मॅनेज करणं पण अवघड आहे आणि याला स्टोअर करायचं आहे, त्याच्यामुळे हा एक चॅलेंज आहे. डिसएडवांटेजेस आहे. Challenges related to storage, management, consistency and reliability is a big question. तर हा जो डेटा रिसीव्ह होतो याला स्टोअर, त्याला मॅनेजमेंट, त्यानंतर कन्सिस्टन्स, त्याला अपडेशन, त्याच्यानंतर जो काही डेटा आहे तो ओके आहे का नाही, ठीक आहे, रिलायबल आहे का सिस्टीम, तर हा एक बिग चॅलेंज आहे. Need more research, development and advancement in the field of technology to implement more ideas in the field. तर कंटिन्युअस स्मार्ट सिटीजला अपडेट राहणं हे गरजेचं आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअस त्याच्यामध्ये रिसर्चची गरज असते, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची, त्याच्यामुळं हा एक बिग डिसएडवांटेजेस त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळं सारखा खर्च आपल्या टेक्नॉलॉजीवरती वाढत असतो. The cost involved in smart city projects are too much high, hence improper implementation can effectively be negative to the city and its economy. तर स्मार्ट सिटी प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे ती खूप हाय असते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर आपण इफेक्टिव्ह केलं नाही तर ते सिटीसाठी पण योग्य नाही आणि सिटीच्या जी प्रगती आहे, इकॉनॉमी आहे, त्यासाठी पण ती योग्य नाही. थँक्यू.